पुढची महत्त्वाची बातमी, घोडबंदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झालं। नियोजित वेळेच्या आधीच काम पूर्ण झालं। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। राम मंदिरातील चोरी प्रकरण आरोपींच्या चौकशी दरम्यान एक मोठा खुलासा झाला। सर्व आरोपींनी चोरी सुनियोजितपणे केल्याची माहिती आहे। आरोपींनी दानपेट्यांवर ताबा मिळून पैसे चोरल्याचं समोर आलेलं आहे। राम मंदिरातील चोरी प्रकरणी अमरावतीमध्ये ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केलं। महाआरती करून सरकारचा निषेध केला। या प्रकरणाची सखोल निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राम मंदिर मध्ये जी चोरी प्रकरण झालं, जो चढावा चोरी जो प्रकरण झालेला आहे, त्या प्रकाराच्या निषेधार्थ आज आम्ही अंबादेवी संस्थानामध्ये रामरक्षेचं एक स्तोत्र पठण करून निषेध इथे नोंदवणार आहोत। केडीएमसीच्या टिटवाळ्यामधील रुग्णालय वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले, तर गर्भवतीला प्रसूतीच्या ऑपरेशन दरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके घातल्याचा आरोप आहे। नातेवाईकांकडून संताप व्यक्त करत चौकशी करू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली। तिला आम्ही 10 जूनला आम्ही ॲडमिट केलं होतं इथे हॉस्पिटलला। तर ह्या 4 दिवस या लोकांनी थांबून आम्हाला सांगितलं की टिटवाळ्याला जा। 14 जूनला तिची डिलेवरी सीझर झालंय। सीझर झाल्यानंतर आम्ही तिला तिथून सोडल्यानंतर आम्ही घरी आलो। घरून टाके काढायला नेलं टिटवाळ्याला। त्यांनी तेव्हा काही सांगितलं नाही की तुमचे टाके खराब आहे का काय आहे। आणि आता आम्ही तिला गाठ पोटात झाली म्हणून चेकअपला आणलं, तर ह्या लोकांनी सांगितलं की टाके चुकीचे घातल्यामुळे तिला पल्स झालाय पोटामध्ये। त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? फक्त मला तेवढं सहकार्य करा तुम्ही बस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।